बंधू आपल्या नाकेर हॉस्पिटलपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपाशी आपण समोर आलो. येण्याचं कारण आताच आपले महाराज आचार्यांनी सांगितलं की आपले सगळे धर्म बांधव त्यावेळी दुःखद घटना 2:15च्या सुमारास आपल्या सर्वांना समजली. त्याच्यानंतर सगळेच लोक आपले ज्या ज्या ठिकाणी जात आहेत तिथपर्यंत पोहोचले आणि सगळेच दुकानदार असतील व्यापारी बांधव असतील विनंती करत होते या घटनेच्या निषेधार्थ आपण बंद पाळावं. त्यावेळेला काही समाजकर्ते आपल्याला चिथावणी देणार मग आपल्याकडून काहीतरी गोष्टी घडल्यानंतर पोलिसांकडून असं झालं पाहिजे म्हणजे हे लोक इथं आले यांनी काहीतरी दंगल घडवायचा प्रयत्न केला, वाद करण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारचे मेसेज करून आपल्या हिंदू समाजाला बदलाव करण्याचा प्रयत्न केला होता. आणि मग तिथं आपण आंदोलन केलं. पोलिसांना सांगितलं जोपर्यंत त्या लोकांवरती कारवाई होत नाही आमचे लोक तिथं पाहायला येतील आणि हे लोक तिथं आले व्हेरीफाय झाले यांनी सांगितलं त्यांच्यावर योग्य ते प्रकारची कारवाई झाली आणि म्हणून आपला आजचं आंदोलन आपण या ठिकाणी स्थगित करत आहोत. पण आपले धर्मबंधू जे लोकांची सेवा करत असताना त्यांचा दुर्दैवी खून हा हुकुमनगरमध्ये झाल्यानंतर आज त्यांच्या घटना घडली तो आनंदात विलीन झालेला आहे आणि त्याचं प्रेम करण्याकरता आता छत्रपती संभाजीनगर येथील असणाऱ्या किती रुग्णालयामध्ये गेलेला आहे. ज्यावेळेला ते उद्या निघतील संभाजीनगरवर निघाल्यानंतर आपल्या सर्वांना मेसेज येईल त्यावेळेला आपल्या सर्वांना त्या असणाऱ्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चौकामध्ये आपल्या सर्वांना जमायचं आणि ह्या घटनेचे प्रमुख लोक प्रमुख आरोपी त्याच्यामध्ये आपण तर म्हणू शकतो की त्यांनी आपल्यात घडून आणला असे लोक जोपर्यंत त्याच्यावरती कारवाई होणार नाही तोपर्यंत आपण आपल्या धर्मबंधूचा आंदोलन करणार आणि अशा प्रकारची भूमिका ही आपल्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी घेतली जाणार. तर आपल्याला फक्त उद्या मेसेज त्यावेळेला येईल ग्रुप कारण की वेळा निघाल्यानंतर आपल्याला आल्यानंतर आपल्या सर्वांच्या भूमिकेपासून आपला उद्देश थांबायचे तरी थोडाफार पाऊस आला काय झालं तर आपल्याला आपापलं आपल्याला करावं लागतं. तिथं आपल्या धर्मबंधू करता आपल्याला त्याला न्याय काय करता आपल्याला त्या ठिकाणी राहायचं कुटुंबाच्या बाबतीमध्ये आपण सगळे योग्य प्रकारचे आपण केले त्या कुटुंबाची चिंता करू नका. ही सगळी व्यवस्था ती पुढच्या काही दिवसामध्ये केली जाईल. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना एकत्र राहायचं. जरी इतर कुणी काय कोणाचा भावना प्रत्येकाच्या मनामध्ये तीव्र आहे जे काय करायचं ते आपण निश्चित रूपानं योग्यरित्या करू त्याची पुढे चिंता करू नका. उद्याच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना उद्या काय करायचं हे आतापर्यंत आपल्याला सांगितलं आहे त्याची भूमिका आपण तिथं घेऊ. उद्या मात्र कसे असं आपण तिथं सगळ्यांना जमा होऊ. आपल्या सर्वांच्या वतीनं आयत्यानगर वासियांच्या वतीनं आपल्या धीरजसिंग परदेशी यांना पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण त्याचा मेसेज त्यानंतर आपण सगळं जमा होऊ. आजची जी काय मागणी होती ती मानवाने सांगितल्याप्रमाणे आपली पूर्ण झालेली आजचा आपला आंदोलन आपलं स्थगित झालेलं आहे. धन्यवाद. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार ला 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 विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बन साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.